र- 20. दोन्ही हात खाली घेऊया. तर दोन्ही हाताने आपल्या कमरेला सपोर्ट देऊया. पाठीमागे झुकूया. एक, पुढे दोन, एक, पुढे दोन, किंवा पुढे, किंवा किंवा पुढे, किंवा किंवा पुढे, किंवा या स्थितीमध्ये 10 सेकंदासाठी थांबूया. 4, 5, 9, 2, डावीकडे पाठीमागे 2, उजवीकडे 3, पुढे 4, उजवीकडे 1, 2, 3, 4, डावीकडे 2, 3, 4, उजवीकडे 1, 2, 3, 4. हळुवारपणे वरती येऊया. दोन्ही हात खाली, दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. चेहरा आपल्या दिशेला. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचा. मान करायची सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आहेत आणि उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मान वर, पाठीला पीळ द्यायचा आहे. सरळ यायचं. 2, विरुद्ध दिशेने. 1, 2, 1, 2, 1, 2. आता थांबायचं आणि श्वासावरती करायचं आपल्याला. पहिला श्वास घ्यायचा जागेवर. 1, कोणती हालचाल न करता. आता श्वास बाहेर सोडत उजव्या हाताने डावा पायाच्या पंजाला स्पर्श करायचा आहे. 2, श्वास बाहेर. वर येताना श्वास घ्यायचा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. 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 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे. डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1, 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2, परत डावीकडे. 1, 2, उजवीकडे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. मान करायचे सरळ. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. 1, दोन्ही हातांची बोटं गुंफायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. मान सरळ. डावीकडे वळायचं आहे. 1, पुढे झुकायचं आहे. 2, खालून उजवीकडे यायचं आहे. 3, वर यायचं. 4 आणि 5. परत 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. परत एकदा. 1, 2, 3, 4, 5. परत एकदा. 1, 2, 3, 4, 5. चौथं. 1, 2, 3, 4, 5. शेवटचं. 1, 2, 3, 4 आणि 5. आता उजवीकडे वळायचं आहे पहिल्यांदा. 1, 2, खालून डावीकडे यायचं. 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. चौथी हालचाल. 1, 2, 3, 4, 5. पाचवा. 1, 2, 3, 4,
आणि 5. हळूवार हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्हीही पाय जवळ करायचे आहेत. आता मान करायची आहे सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. पाय सरळ करून पायाच्या पाठीमागच्या दिशेने ताण द्यायचा आहे आणि आता उजवीकडून डावीकडे 1, 2, 3. हॅमस्ट्रिंग्सला ताण पडला पाहिजे. 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायचा प्रयत्न. डोळे बंद, लक्ष श्वासावर. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. श्वास आतमध्ये घेताना हवेचा थंडपणा आणि श्वास बाहेर सोडताना हवेमधली उष्णता, वॉर्मनेस आपल्याला अनुभवायचा आहे. जेवढं हळूवार आणि खोल श्वास घ्याल तेवढं आपल्याला थंडपणा जाणवणार आहे. जेवढं हळूवार आणि खोल श्वास आपण सोडणार आहे तेवढं यामधील उबदारपणा आपल्याला जाणवणार आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य झाल्यावरती दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर. पहिलं आसन नेहमीप्रमाणे पर्वतासन करायचं आहे. 1. श्वास आतमध्ये, हात वर. दोन्ही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. श्वास आतमध्ये. आता श्वास सोडत डावीकडे झुकायचं. 2 श्वास बाहेर. परत सरळचा 1 श्वास आतमध्ये. उजवीकडे 2 श्वास बाहेर. हात कोपरातून सरळ ठेवायचे आहेत. परत सरळ 1 श्वास आतमध्ये. हात कोपरामध्ये वाकवायचे नाहीत. खांद्यातून वर खेचायचे आहेत कानाच्या मागे आणि असंच आपल्याला डावीकडे झुकायचं. परत 2 श्वास बाहेर, डावीकडे झुकायचा. परत सरळचा 1 श्वास आतमध्ये. उजव्या बाजूला 2 श्वास बाहेर. परत सरळ 1 श्वास आतमध्ये. डावीकडे 2 श्वास बाहेर. परत सरळचा 1 श्वास आतमध्ये. उजवीकडे 2 श्वास बाहेर. हात कोपरातून सरळ ठेवा. बोट सरळ. 1 श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. दोन्ही हात मागे करायचे आहेत. आता खांदे मागे रोल करायचे. मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे. 1 हनुवटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला. परत सरळायचं आहे. 2 उजवीकडे झुकायचं आहे. 1 2 परत एकदा डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2. ठीक आहे. आता पुढे झुकायचं आहे मध्यभागी. 1
नाचीचा दाब पोटावरती, कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न, ओटी पोटावरती आणि पोटाच्या स्नायूंवरती दाब आला पाहिजे. अंतर्गत अवयवांवरती दाब थांबायचे 10 सेकंदांसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत फिरवायचं आहे. आता दोन्ही हातांची बोटं मागे अशी गुंफवायची आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान करायचे सरळ आणि आपल्याला पुढे झुकायचं आणि हात मागून वरती खेचायचे. ठीक आहे, थोडासा बदल करूया. तो मुद्रासन नंबर 2. पुढे झुकायचं आहे. 1, पुढे झुकायचं आहे. हात मागून वरती करायचे. खांद्याला ताण द्यायचा आहे. परत फिरवायचे 2. ठीक आहे, जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ताण द्यायचा आहे. ठीक, परत एकदा सेम करायचं आहे. खांदे मागे, मान सरळ, कोपरे सरळ आणि पुढे झुकायचं. 1, सुरुवातीला पाठीचा कणा ताठ राहील. हात वरती करायचे आहे. कंबर फार उचलू द्यायची नाहीये. परत फिरवायचं आहे 2. ठीक आहे, दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि आपण करूयात कटी चक्रासन नेहमीप्रमाणे. ठीक आहे, पद्मासन किंवा पूर्ण पद्मासनामध्ये बसायचं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, उजवीकडे वळायचंय. 2, सॉरी डावीकडे वळायचंय. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. डावा हात वरती करायचा आहे. 1, आता उजवीकडे झुकायचं आहे. 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. हात वरती खेचायचा. छातीला कडेला ताण पडला पाहिजे. परत करा. 1, श्वास आतमध्ये. परत एकदा 2, श्वास बाहेर. ठीक आहे, परत करा. 1, श्वास आतमध्ये. हात कानाच्या मागे न्या. आता असं पुढे राहतो, तो कानाच्या मागे न्यायचा आणि वाकायचा. परत 1, म्हणजे असं ताण आपल्याला देता येणार आहे कडेच्या स्नायूंना. परत फिरवायचं 2. परत हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. परत फिरवायचा 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे, वागताना कसं वाकायचं आपल्याला? असं असं वाकायचं. बरं, हात आपला असा राहतो, तर तो असा ठेवायचा. जेवढं शक्य आहे तेवढं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, उजवीकडे वळायचं. 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे. आता 1, आता डावीकडे झुकायचे. 2, डावा हाताचा दंड आपल्या कानाला लागलेला पाहिजे. वरती हात कानाला लागलेला हा वरच्या दिशेने खेचायचा आहे. परत फिरवायचा. 1, श्वास आतमध्ये. परत एकदा 2, श्वास बाहेर. परत फिरवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये. पुन्हा एकदा 2, श्वास बाहेर. ताण वाढवायचा आहे हळूहळू. रोजच्या रोज आपण करतो आहोत. रोजच्या रोज त्याच्यामध्ये थोडासा बदल होणं अपेक्षित आहे. परत फिरा. 1, श्वास आतमध्ये. हळूवार हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे. पुन्हा सरळ व्हायचा. 1 आणि 2 हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. मान करायची सरळ. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात वर. 1, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. कोपरे सरळ करायचे आहेत. मान सरळ करायची आहे. हात कानाच्या मागे. पूर्ण पाठीच्या कण्याला आपल्याला व्हर्टिकल स्ट्रेचिंग देता आलं पाहिजे या पद्धतीने. ठीक आहे, हात वर खेचायचे, कानाच्या मागे, पाठीचा कणा ताठ. आणि आपल्याला असंच हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता डावीकडे वळायचं आहे. 1, पाठीला पीळ द्यायचा आहे, छातीच्या स्नायूंना पीळ द्यायचा आहे. 2, हातांचा वापर नाही करायचा, फक्त पाठीच्या आणि छातीच्या पिंजऱ्याचा वापर करायचा आहे उजवीकडे. 1, हात कोपऱ्यातून सर. 2, हात असे वाकले नाही पाहिजेत, सरळ. परत डावीकडे. 1, 2, उजवीकडे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2. आता हात करायचे आहेत सरळ.
बोटांना ताण द्यायचा आहे. थांबायचं या स्थितीमध्ये. 1 2 3 हात वर, कोपऱ्यातून सरळ बोटांना ताण. आता श्वास आतमध्ये घेत फक्त दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, बोटांना ताण द्यायचा आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, कोपरे सरळ राहतील, कोपऱ्याशी वाकवायचे नाहीत. दोन्ही हातांचे पंजे एकमेकांकडे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, शेवटचा श्वास. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत आणि कडेने हात करायचे खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. पूर्ण मानेच्या स्नायूने आपल्याला ताण देता आला पाहिजे. खांदे गोल फिरवायचे परत एकदा. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. मान करायचे आहे सरळ, नजर समोर. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान सरळ करायचे आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचं 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जमिनीत टेकवायची आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत आणि आपल्या पायाच्या पंजाच्या खाली ठेवायचे आहेत. आणि श्वास आतमध्ये घेत पाय आपल्याला सरळ करायचा आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, पाय सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत 2 श्वास बाहेर. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा प्रयत्न. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. तिसरी हालचाल. 1 2 1 2. चौथी हालचाल. 1 2. पाचवी हालचाल. 1 2. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ, मान करायची सरळ. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफून पायाच्या पंजाखाली ठेवायचे. पाय करायचे सरळ उजवा. 1 ताण द्यायचा आहे. 2. परत एकदा. 1 2. 1 2. परत एकदा. 1 2. पुन्हा एकदा. 1 2. परत 1. पाय पूर्ण सरळ करायचा, ताण द्यायचा आहे. 2. शेवटचा. 1 2. ठीक आहे. परत डावा पाय सरळ कर, उजवा पाय सरळ, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा. ठीक आहे. दोन्ही हातांनी पायाच्या पंजाच्या खाली पकडायचा आहे. 3 वेळा करायचा आहे आणि तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचं आहे. तर यात 1 पायाच्या स्नायूंसाठी उपयुक्त, 2 दुसरी हालचाल, 1 2. आता 6 सेकंद थांबायचं आहे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली. डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या पंजाच्या खाली पकडायचा आहे आणि पाय करायचं सरळ करायचा आहे 3 वेळा. करूयात. 1 2. तिसऱ्या वेळा. 1 2. पाठीचा कणा सरळ करायचा प्रयत्न. 6 सेकंद थांबायचा आहे आता. 1 1 2 3 4 5 6
7, 8, 9 आणि 10. पाय खाली, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि मान करायचे सरळ. आता उजवा पाय आपल्याला बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजवा पाय बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. मान सरळ करायची आहे, पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे, ओढायचंय स्वतःकडे. डावा हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत डावा हात वरती करायचा. करूयात. एक, श्वास आतमध्ये, डावा हात वर. 2, श्वास बाहेर, हात कोपऱ्यामध्ये न वाकवता आणि बोट सरळ, मनगट सरळ. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. आता डावा पाय बाहेर करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे. एकाच वेळेस आपल्याला छातीच्या कडेच्या स्नायूंना आणि पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. ठीक आहे. जेवढा हात सरळ राहील तेवढा आपल्याला फायदा जास्त. डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे किंवा पकडायचं घट्ट. पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं. आता उजवा हात वरती करायचा आहे. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. दुसरा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. शेवटचा. 1, श्वास आतमध्ये. श्वासासोबत करायचा आहे. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. परत उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये आणि परत आपल्याला उजवा पाय बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. ठीक आहे. नेहमी आपण हे आसन मध्ये आधी करत असतो, तर इम्प्रुव्हमेंट हळूहळू झाली पाहिजे. ताण हळूहळू वाढवता आला पाहिजे आपल्याला. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1, कोपरे सरळ, मान सरळ, एकदम पाठीचा कणा ताठ. आपल्या शरीराची अलाइनमेंट पण महत्वाची याच्यामध्ये. मध्य रेषेशी निगडीत आपली हालचाल अपेक्षित आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफायची आहेत. हाताची बोटं आकाशाकडे. पाठीचा कणा ताठ आपल्याला ठेवता आला पाहिजे आणि चेहरा समोर. आता हात कोपऱ्यातून सरळ ठेवायचे आहेत. मेंदूकडून कोपऱ्यांना सूचना द्यायच्या आहेत की आता कोपऱ्यात वाकवायचं नाही काही झालं तरी, आणि उजवीकडे झुकायचं आहे. 1, उजव्या हात कोपऱ्यामध्ये न वाकवता उजवीकडे झुकायचं. जेवढं शक्य आहे तेवढा आम्ही आपल्या पंजांना स्पर्श करायचा प्रयत्न. परत सरळ व्हायचा. श्वास घेत. 1, श्वास आतमध्ये. हात खांद्यातून वर खेचा. परत कानाच्या मागे हात स्थान ठेवून आपल्याला परत उजवीकडे झुकायचं. 2, दोन्ही खांदे वरच्या दिशेने आपण खेचतोय असं आपल्याला वाकायचं आहे. परत 1, श्वास आतमध्ये. आता या स्थितीमध्ये 10 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत एकदा. 2, श्वास बाहेर. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये, हात सरळ आणि हात कडेनी करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात पुढे ठेवायचे आहेत आणि कमरेमध्ये न वाकता आपल्याला पुढे झुकायचं आहे. 1, कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं आहे. हनुवटी आणि कपाळ जमिनी टेकवायचा प्रयत्न. टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे. ठीक आहे. परत सरळायचं. 2, पाठीचा कणा एकदम सरळ राहणं अपेक्षित आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आणि मग पुढे झुकायचं आहे. 1, ज्यांना शक्य नसेल त्यांनी नाही पकडलं तरी चालेल. परत सरळायचं. 2, डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. परत एकदा. डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे.
पायाचे पंजे स्वतःकडे, दोन्ही हात बाजूला, कडेनी वरती करायचे आहेत दोन्ही हात. एक हात वर, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे. ठीक आहे. अलाइनमेंट, शरीर सरळ, कोपरे सरळ, चेहरा समोर. हात आता कोपऱ्यात न वाकवता डावीकडे वाकायचा आहे. एक, डाव्या हाताने हात कोपऱ्यात न वाकवता चेहरा समोर ठेवून आपल्याला डाव्या पंजाला स्पर्श करायचा आहे. परत फिरवायचं. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा. दोन, श्वास बाहेर. हात कोपरांमध्ये वाकवायचे नाहीयेत, लक्ष द्यायचं आहे. जाणीवपूर्वक हाताशी होतात ते सरळ करायचे आहेत. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, परत हात कानाच्या मागे वर खेचायचे खांद्यातून. परत डावीकडे. दोन, थांबायचे 10 सेकंद. एक, दोन, तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत फिरवायचं आहे. एक, हात सरळ आणि कडेनी हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात पुढे ठेवायचे आहेत आणि कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. एक, कपाळ टेकवायचं जमिनीला. पंजा असं थोडस पुढे टच झाला तरी चालेल. ठीक आहे. परत फिरवायचं. दो. ठीक आहे. ज्यांना पायाच्या अंगठ्याला पकडता येतं त्यांनी पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. एक, 5 ते 10 सेकंद थांबण्याचा प्रयत्न. पायाच्या पाठीमागे ताण वाढवायचा आहे. ज्यांना ताण व्यवस्थित घेता येतो त्यांनी पाठीचा कणा सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे. परत सरळायचं. दो. ठीक आहे. प्रत्येकामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकतो आपण. परत पाय सरळ, मान सरळ, नजर समोर करायची आहे. आणि आता दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, खांद्याने एवढं. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. मान करायची सरळ, नजर समोर. आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. उजवीकडे वळायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. करूयात सेम. डाव्या बाजूने पहिल्यांदा. एक, दोन, उजवीकडे. तीन, 4, आपल्या पाठीच्या मणक्याच्या रेषेत कपाळ टेकवायचा प्रयत्न. 5, 6, 7, 8, 9, 10. आणि सरळ आपल्याला व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान करायची सरळ. वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं. उष्ट्रासन नेहमीप्रमाणे आपल्याला करायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली, टाचेवरती बसायचं आहे. आणि आता आपल्याला दोन्ही हात असे ठेवायचे आहेत. हात खांद्याच्या रेषेमध्ये. ठीक आहे. गुडघा खुब्याच्या रेषेमध्ये. डावा पाय मागे करायचा आहे. श्वास आतमध्ये घे. डावा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये, पाय वर, पंजा पाठीमागे, गुडघ्यातून पाय सरळ आणि हात कोपऱ्यात वाकवायचे, कपाळ टेकवायचे जमिनीला. दोन, श्वास बाहेर. श्वास घेत वर यायचं. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये आणि पाय खाली. दोन, श्वास बाहेर. सेम करायचं उजव्या पायाने. उजवा पाय मागे, मान वर, उजवा पाय वरती उचलायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, कपाळ टेकवायचं जमिनीला. दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये आणि पाय करायचा आहे खाली. दोन, श्वास बाहेर. टाचा टेकवायच्या आहेत आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हात वरती करायचे आहेत.
मान सरळ, श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे आहे. 1, कमरेच्या स्नायूंपर्यंत पर्यंत ताण आपल्याला देता आला पाहिजे किंवा आला पाहिजे. 2, पुन्हा एकदा 1, 2, पुन्हा एकदा 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे आणि शशांक भुजंगासन करूयात आपण. दोन्ही हात कडेने वर. 1, श्वास आतमध्ये हात वर पुढे झुकायचं. 2, श्वास बाहेर भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये खाली यायचं. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये हात खाली. 2, श्वास बाहेर. परत एकदा 1, श्वास आतमध्ये पुढे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये खाली यायचं. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत, सरळ करायचे आणि कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. 2, श्वास बाहेर. टाचा टेकवण्याचा प्रयत्न. टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला, पंजे सरळ. आणि आता श्वास आतमध्ये घेत भुजंगासन करायचं आहे श्वासासोबत. करूयात. 1, श्वास आतमध्ये मान वर. 2, श्वास बाहेर. परत पर्वतासन. परत भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये शरीर जमिनीला टेकवता. 2, श्वास बाहेर. डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. 1, उजवा पाय घ्यायचा आहे. 2, वर यायचं आहे. 3 आणि 4. आणि आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत. 8 सूर्यनमस्कार करायचे आहेत. तर सेम 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तिसरा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. चौथा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सहावा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12.
शेवटचा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे आणि पाय पाठीमागच्या बाजूने. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य ठेवायचा प्रयत्न. सुरुवातीला श्वासाची आणि हृदयाची गती अनुभवायची आहे. हळूहळू या स्थितीमध्ये श्वासाची आणि हृदयाची गती कमी होत जाणार आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. सुरुवातीला जेव्हा जास्त आपल्याला दम लागलेला असतो किंवा श्वासाची गती जास्त असते तेव्हा फार श्वासावरती नियंत्रण करायची गरज नाही, पण हळूहळू जसे श्वासाची गती कमी होते तसं तसं हळूहळू खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. मान करायचे सरळ, हाताचे पंजे जमिनीकडे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत करूयात. 1 श्वास रोखून धरायचा आहे 10 सेकंदांसाठी. 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली. उजवा पाय. 1 श्वास आतमध्ये, उजवा पाय वर, पायाचा पंजा खाली, गुडघ्यातून पाय सरळ. पूर्ण 10 सेकंद थांबायचा आहे. 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली. पायवर उचलल्यावर खांदे मात्र आपल्याला रिलॅक्स ठेवता आले पाहिजेत. आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 30 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली. उजवा पाय वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत, 90 अंशांपर्यंत. तर यात 1 श्वासासोबत 10 सेकंद खांदे रिलॅक्स करा, खांद्यांना ताण नाही पडला पाहिजे. 4 5 6 7 8 9 आणि 10. पाय खाली. आता दोनही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 30 अंशांपर्यंत आपल्याला वर उचलायचे आहेत. करूयात. आणि 10 सेकंद आपल्याला धरून ठेवायचे. करायचे दोनही पाय 30 अंश गुडघ्यामध्ये न वाकवता. 1 10 सेकंद धरून ठेवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली. परत आता दोन्ही पाय 90 डिग्री मध्ये वर उचलायचे आहेत, 90 डिग्री पर्यंत. करूयात. 1 ज्यांना जमत नसेल त्यांनी गुडघ्यात पाय वाकवा, असे थोडेसे वाकवले तरी चालतील, म्हणजे तो ताण कमी होणार आहे. बाकीच्यांनी 10 सेकंद धरून ठेवा. 3 4 5 6 7 8. खांदे थोडेसे रिलॅक्स राहणं अपेक्षित आहे. 10.
पाय खाली. आता आपल्याला नौकासन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती ठेवायचे आहेत. एकाच वेळेस आपल्याला दोन्ही पाय वर उचलायचे. मी एकदा दाखवतो वाटल्यास. दोन्ही पाय 30 अंशांपर्यंत वर उचलायचे, छातीवर उचलायची आणि कमरेच्या भागावरती आपल्याला फक्त तोलायचं आहे. म्हणजे असं पायाचे म्हणजे सरळ, पाठीचा कणा ताठ, परत खाली 2. ठीक आहे, जेवढं शक्य तेवढं करा. मान आणि छाती पण वर उचलली पाहिजे. फक्त कमरेच्या भागावरती आपल्याला बॅलन्स करायचंय स्वतःला. करूयात. 1, पायवर, मानवर, पाय आणि डोकं एका रेषेत, बॅलन्स. 2, बॅलन्सिंग पण महत्वाचं आहे इथे. परत एकदा 1, थांबायचंय 5 सेकंद. 1, 2, 3, 4, परत खाली. रिलॅक्स व्हायचं आहे. त्यासाठी आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. ठीक आहे, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवल्यात की ऑटोमॅटिक पोटाचे स्नायू थोडेसे रिलॅक्स होतात. त्यामुळे हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. श्वास आतमध्ये घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. आता दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. मान करायची सरळ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबरवर उचलायचे आहे. छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. तर यात 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत एकदा 1, 2, श्वास बाहेर. पुन्हा श्वासासोबत 1, 2, श्वास बाहेर. ठीक आहे, आता दोन्ही हात असे खाली ठेवायचे आहेत आणि काय करायचं आपल्याला, श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आणि दोन्ही हात वर उचलायचे आहेत. असं 1 आणि 2. ठीक आहे, डायनॅमिक आपल्याला करायचं आहे. हालचालमध्ये आसन करायचं आहे. हात खाली, तळवे जमीन टेकलेले. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आणि कंबरवर उचलायचे. तर यात 1, श्वास आतमध्ये, हात वर, कंबर वर. 2, श्वास बाहेर, हात खाली, कंबर खाली. पूर्ण हाफ रोटेशन आपल्या खांद्यांचं झालं पाहिजे. परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. आता चाल 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. चौथी हालचाल 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. 5वा शेवटचा 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. ठीक आहे, कमरेच्या स्नायूंना रिलॅक्स करायचा आहे. आणि आता उजवा पाय फक्त सरळ करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकलेलाच राहील. आणि आता डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे. डाव्या गुडघ्याला उजव्या हाताने बाहेरच्या बाजूने पकडायचा आहे. ठीक आहे, डावा जो हात आहे तो खांद्याच्या रेषेमध्ये करायचा आहे बाजूला. आणि आता डावा गुडघा उजवीकडे टेकवायचा आहे जमिनीला. करूयात. 1, डावा गुडघा उजव्या बाजूला जमीन टेकवायचा, मान करायचे डावीकडे, पाठीला पीळ द्यायचा आहे. परत सरळवायचा. 1, पाय सरळ, हात खाली करायचा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला बाहेरच्या बाजूला आणि उजवा गुडघा डावीकडे करायचा आहे आणि मान करायची उजव्या बाजूला.
पाठीला पीळ आपल्याला द्यायचं आहे. मर्कट आसन नंबर 2 आपण करतोय. परत सरळ 1 2. परत एकदा डावा पाय 1. उजव्या हाताने बाहेरच्या बाजूने पकडायचा आहे. डावा गुडघा उजवीकडे करायचा आहे. मान डावीकडे 1. आपण आसनांचा सिक्वेन्स पण बदलतो आहोत, त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक स्नायूंना त्याच्यामध्ये, प्रत्येक सांध्यांना ताण पडणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज वेगवेगळे योगासनं केल्यामुळे 2. परत मेंदूचं आणि त्या स्नायूंचं सांध्यांचं कोऑर्डिनेशन वाढायला मदत होणार आहे. डावा पाय झालाय, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडून उजवा गुडघा डावीकडे जमिनीवर टेकवायचा आहे. मान उजवीकडे करायची आहे. दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले राहतील. पाठीच्या स्नायूंना पीळ. जो पाय सरळ आहे खाली, तो पाय पूर्ण सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. गुडघ्यात वाकवायचं नाही. त्यावरती पण आपलं नियंत्रण अपेक्षित आहे. म्हणजे मेंदूला पूर्ण शरीराच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला एंगेज करायचं आहे. आपोआप आपली थॉट प्रोसेस कमी होऊन आपला स्ट्रेस कमी होणार आहे. परत सरळ 2 आणि हळूवार हात करायचे आहेत खाली 2. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती आपल्याला झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. मानवर करायचे आहे फक्त आता. शरीरात 1 मानवर, डावा पाय गुडघ्यातनं वाकवता वर उचलायचा आहे 1. थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मानवरच राहील उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली, मान खाली. आपण नौकासन केलं पाठीवर झोपून. आता पोटावर झोपून नौकासन करायचं आहे. हात सरळ करायचे आहेत, हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे. मानवर, छातीवर हात वर उचलायचे आणि दोन्ही पाय सुद्धा आपल्याला वर उचलायचे आहेत. पोटावरती पूर्ण बॅलन्स करायचा प्रयत्न करूयात. 1 2. पूर्ण पाठीच्या स्नायूंना याच्यामुळे ताण पडणार आहे. परत एकदा 1 2. आता दोन्ही हात अशा बाजूला करायचे आहेत, हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. करूयात 1 हनुवटी जमिनीवर टेकलेली. आता डावा पाय उजव्या बाजूला आपल्याला जमिनीला टेकवायचा आहे 2. हनुवटी जमिनीवर टेकली राहील. परत फिरवायचं 1 2. सेम करायचं. उजवा पाय वर उचलून उजवा पायाचा पंजा डावीकडे जमिनीवर टेकवायचा आहे. करूयात 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 2. परत एकदा हेच आता व्यवस्थित अजून करण्याचा प्रयत्न. डावा पाय वर उचलायचा आहे 1. उजवीकडे झुकायचा आहे 2. डावा पाय उजवीकडे जमिनीवर टेकवायचा आहे. हनुवटी जमिनीवर टेकली राहील. परत 1 2. पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण. परत एकदा 1 2.
परत 1 आणि 2. दोन्ही हात आता एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोन्ही हातावरती टेकवायचे आहेत. पोटाचे जे स्नायू असतात, विशेषतः ज्याला ऍबडोमिनल वॉल म्हणतात, तिथले स्नायूंच्या तंतू जे असतात ते कधी उभे असतात, कधी आडवे असतात, कधी तिरके असतात. तर त्या सर्व स्नायूंना याच्यामुळे ताण पडणार आहे वेगवेगळ्या. आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला शशांक भुजंगासन करूयात आपण. श्वास आतमध्ये, मानवर, छातीवर. 1. श्वास आतमध्ये, मानवर, छातीवर. खांदे मागे रोल करायचे आहेत. कंबरवर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. 2. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. टाचेचा दाब पोटावर, मांड्यांचा दाब पोटावरती येईल. टाचेवरती पूर्ण बसायचं आहे. परत दोन्ही हात वरती करायचे. 1. श्वास आतमध्ये, हात वर आणि हात करायचे आहेत खाली. 2. श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. आणि आपल्याला या स्थितीमध्ये कपालभाती करायची आहे आणि त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. पहिल्यांदा करूयात कपालभाती शुद्धी क्रिया. पोटाच्या स्नायूंची हालचाल, श्वास बाहेर. 1 मिनिटामध्ये 60 वेळा. असं फक्त 2 मिनिटं आपल्याला करायचं आहे. 120 वेळा पोटाची हालचाल करूयात. काउंट केली तरी चालेल. सुरू करायची सर्वांनी कपालभाती. ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं आहे. आणि उजव्या हाताचे पहिले 2 बोट दुमडायचे आहेत. अंगठा आणि शेवटचे 2 बोट सरळ ठेवायचे आहेत. आणि आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1. अनुलोम विलोम प्राणायाम आपण करतो आहोत. डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे. 2. उजवीने श्वास घ्यायचा आहे. आता 3. डावीने श्वास सोडायचा आहे. 4. पुन्हा डावीने श्वास घ्यायचा आहे. 1. उजवीने सोडायचा आहे. 2. उजवीने घ्यायचा आहे. 3. डावीने श्वास सोडायचा आहे. 4.
परत एकदा. 1, डावीने श्वास. 2, उजवीने श्वास बाहेर. उजवीने श्वास घ्यायचा आहे. 3, डावीने श्वास सोडायचा आहे. 4, श्वास बाहेर. सध्या आपण फक्त पूरक आणि रेचक करतो आहोत, कुंभक करत नाही आहोत. डावीने श्वास. 1, 2, उजवीने श्वास बाहेर. 3, डावीने श्वास बाहेर. 4, 1, डावीने श्वास. 2, उजवीने श्वास बाहेर. 3, उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. 4, परत. 1, 2, 3, 4. श्वासाची गती हळूवार करायचा आहे. पुन्हा 1, 2, 3, 4. याच गतीमध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. सुरुवात करताना डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेऊनच सुरुवात करायची आहे. आणि जेव्हा आपल्याला थांबायचं असेल तेव्हा डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडूनच आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं, थांबवायचं आहे. कारण की डावीने श्वास आतमध्ये, उजवीने श्वास बाहेर आणि उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडल्यानंतरच एक आवर्तन पूर्ण होतं. श्वासाची खोली वाढवायची आहे. श्वासाची गती कमी करायची आहे. हवेमधला थंडपणा श्वास घेताना अनुभवायचा आहे. श्वास सोडताना हवेतील उपदारपणा आपल्याला अनुभवायचा आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये असणारी नजर आपल्याला हलू द्यायची नाही आहे. आणि आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास सोडून अनुलोम विलोम प्राणायाम करायचं, थांबवायचं आहे. त्यामुळे सर्वांनी डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचं, थांबवायचं आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। शांति शांति। दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे आणि आपल्याला हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. नवीन योगासनं आणि नवीन प्राणायाम. ठीक. थँक्यू.